नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 22 एप्रिल मंगळवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल। लाभार्थी महिलांमध्ये 1500 रुपयांचा 10वा हप्ता जमा करण्याच्या तारखेबाबत उत्सुकता वाढली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणींना स्वावलंबी बनवण्याच्या आणि त्यांना सार्वजनिक वाहतुकीचे सुरक्षित साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पिंक ई रिक्षा वाटप करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरक्षेच्या दृष्टीतून लाडक्या बहिणींना मोलाचा सल्ला दिला आहे। रिक्षामध्ये जर तुम्ही पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढून ठेवा, असा सल्ला अजित पवार यांनी महिलांना दिला आहे। पुण्यात आज पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलं। त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी महिलांना महत्त्वाची सूचना दिली। तुम्ही जर पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं तर त्याचा फोटो काढायचा, तो फोटो तुमच्या घरी पाठवून द्यायचा की आता मी या प्रवाशाला घेऊन जात आहे। जर त्या ग्राहकांनी काही गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील। आम्ही सगळे पुरुष गडबड करणारे नाहीत, परंतु काही वेगळ्या विचाराचे लोक असतात, काही लोक विकृत असतात, त्यामुळे हे गरजेचं असल्याचं अजित पवार म्हणाले आहे। फोटो घेताना पुरुषांना सांगायचं, भावा तू माझ्याकडे बसला आहेस, तुझी आठवण म्हणून फोटो काढते, असं अजित पवार यांनी महिलांना सल्ला देताना म्हणाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत आता ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ आता बंद केला जाणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी 5 टप्प्यांमध्ये केली जात आहे। यात आतापर्यंत ज्या महिला 2 योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना आता फक्त कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार आहे। ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फटका बसणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री आता मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच बोलत नाहीत। आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीवर बोला असे म्हणत आहोत, मात्र ते त्यावर बोलतच नाहीत। शेतकरी कर्जमाफीवर बोलण्यासाठी त्यांना कुठल्या ब्राह्मणाकडून मुहूर्त काढायचा आहे का की त्यांनी बोलावे यासाठी आम्हाला महापूजा ठेवावी लागेल, असा सवाल प्रहार संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, अलीकडेच सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली होती। आता LPG वितरक संघटनेने सरकारला संपाची धमकी दिली आहे। 3 महिन्यात कमिशनसह त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते संपावर जातील, असा इशारा रविवारी संघटनेने दिला आहे। असोसिएशनचे अध्यक्ष PS शर्मा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की शनिवारी भोपाळ येथे असोसिएशनच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला। त्यांनी सांगितले की संपाचा प्रस्ताव वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या सदस्यांनी मंजूर केला आहे।